नमस्कार. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या चांगल्याच रंगत चाललेल्या आहेत. प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे. त्यातूनच सांडपाडा प्रभाग क्रमांक 19 क मधून शिल्पा ठाकूर या देखील भाजपच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. चेहरा नौखा असला तरी राजकारणाशी त्यांची नाळ जोडलेली आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल, प्रभागाबद्दलचं प्रेम. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय सांगाल, काय प्रेरणा घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात? मी निवडणूक जरी पहिल्यांदाच लढवत असले तरी मी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहे. महिलांमध्ये, नागरिकांमध्ये अनेक वर्षांपासून सामाजिक राजकीय क्षेत्रात मी पुढे आहे. आणि याची प्रेरणा सांगाल तर मग माझे पती जे या क्षेत्रात खूप वर्षापासून आहेत, राजेश ठाकूर असं त्यांचं नाव आहे. ते या क्षेत्रात अनेक वर्षापासून आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवून घेण्यात ते नेहमीच अव्वल आहेत. आणि त्यांचीच ही प्रेरणा घेत पुढे जात मी माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी प्रश्न सोडवण्यासाठी त्या भावनेनेच या राजकारणात प्रवेश केलेला आहे. मॅडम, काय अजेंडा घेऊन तुम्ही हा निवडणूक लढवणार आहात? अजेंडा म्हणाल तर आपल्या देशाचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब, तसेच आपल्या महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ मुख्यमंत्री आणि आपल्या नवी मुंबई शहराचे सर्वेसर्वा आणि शिल्पकार गणेशजी नाईक साहेब यांच्याच विचारधारणेतून आणि प्रेरणेतून अजेंडा घेत मी या रिंगणात उतरलेली आहे. पायाभूत सुविधा मजबूत करणं, महिलांची सुरक्षितता, स्वच्छता, आरोग्य, ज्येष्ठांसाठी आणि तरुणांसाठी सुविधा, तसंच मजबूत प्रशासन हाच अजेंडा माझा या निवडणुकीत राहणार आहे. प्रभाग क्रमांक 19 क मधून तुम्हाला कोणत्या समस्या सर्वाधिक महत्त्वाच्या वाटत आहेत? माझे पती राजेश ठाकूर हे प्रभागामध्ये अनेक वर्ष सातत्याने समाजकार्य करत आहेत. त्याच्यामुळे प्रभागातील कोणत्या समस्या आहेत ते मी जवळून पाहिलेले आहे. त्यामध्ये उघडे आणि तुंबलेली रस्ते असतील, जेथे आमची लहान मुलं असतात ते खेळत असतात, खेळताना पडतात, रस्त्यांवरची दुरावस्था झालेली आहे, दिवे लागणी नाही आहे, पाण्याची दुरावस्था झालेली आहे, उंदरांचं साम्राज्य पसरलेलं आहे. अशा एक ना अनेकविध माझ्या प्रभागामध्ये समस्या निर्माण झालेल्या आहेत. मी प्रभागामध्ये ज्या वेळेला फिरत होते त्यावेळेला अनेकांनी माझ्याकडे ह्या समस्यांचा एक तगादा लावला होता की ताई, आमच्याकडे पाण्याची सुव्यवस्था नाही आहे, तर आम्ही जर तुमच्यावरती विश्वास टाकला तर तुम्ही पाण्याची व्यवस्था आमच्यासाठी कराल का? तर त्यांना मी हाच विश्वास देते की जर तुम्ही या निवडणुकीत जर मला एक संधी दिलीत तर नक्कीच मी यावेळेला पाण्याचा काहीतरी बंदोबस्त माझ्या प्रभागातील नागरिकांना काही त्रास होऊ नये यासाठी नक्कीच मी काळजी घेईन आणि पाण्याची सुव्यवस्था नक्कीच करेन. तसंच महिलांची सुरक्षितता, महिलांसाठी स्वयंरोजगार. आमच्या प्रभागामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्या घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. त्यांना घरातले आर्थिक अडचण असते, लहान मुलं असतात, त्यांना बाहेर फिरून रोजगार प्राप्त करता येऊ शकत नाही. त्यांच्यासाठी मला एक रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायचा आहे की घरात बसून त्यांना त्यांची आर्थिक स्थितीही सुधारता येईल आणि त्यांना रोजगारही मिळेल. तर अशा एक ना अनेकविध समस्या आहेत, त्यांचं निवारण मला करण्याची एक संधी नागरिकांनी मला द्यावी असं मला वाटतं. माझे पती सामाजिक कार्यकर्ते राजेश ठाकूर यांनी नेहमीच महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन दिलेले आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी त्यांच्याच घरापासून केलेली आहे. कारण या निवडणुकीत 50% आरक्षण महिलांना असताना त्यांनी स्वतः या निवडणुकीत सहभागी न होता माझं नाव पुढे केलेलं आहे आणि यावरूनच महिला सशक्तीकरणाचं काम मला त्यांच्या प्रेरणेतूनच मिळालेलं आहे. आणि ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे स्वीकारते आणि त्याच्याकडे गांभीर्याने बघत मी माझ्या महिलांना नेहमीच सशक्तीकरण आणि सक्षमीकरणासाठी प्रयत्न करेन. नवीन चेहरा जरी तुमचा निवडणुकीचा आहे, परंतु नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम कराल? माझा चेहरा निवडणुकीसाठी जरी नवीन असला तरी गेल्या अनेक वर्षापासून माझे पती राजेश ठाकूर यांच्या समवेत मी या समाजकारणामध्ये नेहमीच त्यांच्या खांद्याला खांदा लावून आहे. त्यामुळे या निवडणुकीत माझ्या आधी माझे पती राजेश ठाकूर हे आहेत. अगदी कोरोना काळापासून ते आस्थागायत ते नेहमीच माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी अवेलेबल असतात, त्यांच्या समस्या जाणून घेत असतात. फक्त जाणून घेत नाहीत तर त्याच्यावरती एक अंमल करत असतात. नेहमीच त्यांच्या समस्यांसाठी ते नेहमीच उत्तरं शोधत असतात आणि त्यामुळेच आमच्या प्रभागात राजेशजी ठाकूर हे नेहमीच सर्वांचे लाडके राहिलेले आहेत. आणि त्यांच्या पाठोपाठ आज मीही त्यांची पत्नी म्हणून शिल्पा ठाकूर या नावाने एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा लावून या समाजकार्यात उतरलेली आहे. त्याच्यामुळे निवडणुकीत जरी माझा नवीन चेहरा असला तरीही मला नाही वाटत की या निवडणुकीत त्याचा काही फारसा फरक पडेल. भाजपचे उमेदवार म्हणून पक्षाचे योजना
आणि विकासाची मॉडेल तुम्ही प्रभागात कशाप्रकारे राबवणार आहात? नवी मुंबईचे आपले शिल्पकार जे आहेत लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांनी अनेक प्रकारच्या योजना नवी मुंबईसाठी राबवलेल्या आहेत. त्यांच्यासोबतच केंद्र शासनाच्या आणि प्रशासन शासनाच्या अनेक सुविधा ज्या आहेत त्या नवी मुंबईत आहेत, त्या माझ्या प्रभागातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचा आजपर्यंत मी एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही मी करणार आहे. हे काम करत असताना या कामामध्ये कुठलाही दुजाभाव होणार नाही याकडे माझं लक्ष असेल. या कामामध्ये पारदर्शकता हे माझं एक मुख्य उद्दिष्ट असेल. तसेच तळागाळापर्यंत अगदी महिलांपर्यंत अनेक योजना कशा पोचवता येतील याकडे माझं जास्त लक्ष असेल. यामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही आम्ही आमच्या प्रभागातील महिलांपर्यंत पोहोचवलेलीच आहे. त्यासोबतच छोट्या लहान मुलांसाठी शिष्यवृत्ती म्हणा, बचत गटांसाठी महिलांसाठी काही योजना असतील किंवा ज्येष्ठांसाठी काही योजना असतील त्या देखील आम्ही पोहोचवलेल्या आहेत. परंतु अजून काही योजना असतील ज्या सरकारकडून केंद्र सरकारकडून येतील त्या आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तसेच भारतीय जनता पार्टीचे जे ब्रीद वाक्य आहे सबका साथ सबका विकास हे उराशी बाळगून आम्ही आमचे हे समाजकार्य पुढे अविरत चालू ठेवू. मॅडम, तुम्ही येत्या 15 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्यासाठी नागरिकांना काय आव्हान करा? नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीची अधिकृत उमेदवार शिल्पा राजेश ठाकूर प्रभाग क्रमांक 19 क मधून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे. मला आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आपल्या सगळ्यांची साथ आणि सोबत हवी आहे. म्हणून येत्या 15 जानेवारीला मला भरघोस मतांनी विजयी करा हे नम्र विनंती. धन्यवाद. या होत्या शिल्पा ठाकूर. त्या सांडपाडा प्रभाग क्रमांक 19 क मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून उभ्या आहेत आणि त्यांनी त्यांचं विकासाचं मॉडेल हे सर्वांसमोर ठेवलेले देखील आहे. तर येत्या 15 तारखेला ते निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरलेले आहेत. जनता आता त्यांना कोणता कौल देते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपकी आवाज आपकी खबर. जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें.